सुप्रभात मंडळींनो, तुमका सगळ्यांका गुढीपाडव्याच्या आणि या नवीन वर्षाच्या मॉप शुभेच्छा। तर मंडळींनो, आज सण हा त्याच्यामुळे सकाळी देवबाप्पाची पूजा केलाय आणि कामाक लागलाय। तर मंडळींनो, आज मस्त बेत होतो श्रीखंड, पुरी, भात, डाळ, भाजी, पापड, लोणचा। तर मंडळींनो, गावाकडे एवढ्यात ना खळ्यात मस्तपैकी रांगोळी घालून, रांगोळीवर पाट ठेवून, मस्त गुढी उभारून पूजा करून नैवेद्य पण दाखवून झालो असत। पण मी अजून हकडी काय करताय तर पुरीचं पीठ मळतोय। तर मंडळींनो, मस्तपैकी असं लुसलुशीत पीठ मळून अर्ध्या तासासाठी बाजूक ठेवलंय आणि मंडळींनो, आमटे फोडणी घातल्याने जसं अर्धा तास होऊन गेलो तसे मस्त चपाते लाटले आणि ग्लासात छोटे छोटे त्याचे पुरिये काढले। खेळ करूची तर आपल्याक सवयचा। तर मंडळींनो, मस्त पुरिये काढून झाले आणि जास्त वेळ ठेवलेले त्याच्यामुळे मस्त टरंग फुगलेले ना माझे पुरिये, काय सांगा तुमका। आणि खाऊक पण एकदम लुसलुशीत लागत होते। तर त्याच्यानंतर मंडळींनो, माझे 2-3 रील शूट करूचे होते ते पण करून घेतले आणि आज गुढीपाडवा होतो, म्हटलं मस्त मराठमोळं साज करेन आणि सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देईन। पण मंडळींनो, नाही झेपता कोणचं काम नाही होता साडी नेसना। पण मंडळींनो, शितल्याक साडी नेसाक येत नाही म्हणून शितल्या एवढाच आकाडता। पण विचार करा, हेका जर चांगली साडी नेसाक येते ना तर ह्या कोणच्याच हातात गावला नसता। तर मंडळींनो, मस्त की नैवेद्य काढले आणि मंडळींनो देवाक नैवेद्य दाखवलंय, मस्त देवाचा आशीर्वाद घेतले आणि मंडळींनो तोच काढलेला नैवेद्य थोड्या वेळानं जेवून घेतलाय, मस्त नैवेद्याचा आशीर्वाद घेतले मंडळींनो आणि पोटभर मनसोक्त जेवलंय। तर मंडळींनो, झाला रीला शूट करून झाली आणि वांडर आपल्या मूळ अवतारात इलो। तर मंडळींनो, आज आमच्या काकीची ऑर्डर होती आणि काकीचे पुरिये नेऊन पोचूचे होते लोकेशनला। मग काय शितल्या डॉने टोप घेतल्यान मांडीवर आणि गाडीवर बसून लोकेशनला जाऊन पोहोचलो। भंगला तर मागे का आधी वाटला तर DIY त्याच्यात पुरिये देऊचेत, मग कळलं ह्याच्या पार्टी बिल्डिंग। तर मंडळींनो, पार्सल पोहोचवलंय घरा गेल्याने आज बाजूला काकीने मस्तपैकी पुरणपोळी दिलेली, गोड गोड पुरणपोळी दाबून हाणल्याने अशा प्रकारे गुढीपाडवा आणि आजचा दिवस संपलो।